रामकृष्ण हरी मंडळी, कस काय? बरं आहे ना? बरेच असायला पाहिजे. आजची तारीख आहे 25/5/2026 बरं का. दुपारचे वाजले 1:30. आता 1:30 वाजता कोणता निलाव भेटतो बघायला बघू आणि त्यानुसार आता बघूयात कोणत्या मालाला काय बाजार आहे काय नाही. ऊनही आहे, हवा आहे, त्यानुसार बघायचं आता आपल्याला कोणत्या मालाला काय बाजार आहे. बघूयात मग काय म्हणतोय आजचा बाजार भाव. चला तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. किती रुपये? 320 रुपये. असं 320 रुपये गेलेले बरं का. वांग कोणतं वांग आहे तुमचं? अर्जुनचं वांग आहे का? वा वा वा, एकदम सुंदर असं वांग आहे बरं का. 320 रुपये गेलेले. जे बाजार आहे 320 पर्यंत बाजार आहे बरं का अशा वांग्याची. एकंदरीत अशा पद्धतीचं वांग आहे, बघू शकता तुम्ही. वांग्याचे किंग काय भाव काढलं वांग? 1650 रुपये. किती जाळ्या? 160 रुपये. 8.5 झाली. ओके, 8.5 झाली. गिलका आहे तुमचा? गिलका कोणता आहे? वनिताचा गिलका आहे बरं का. हो बाबा, एक गिलक 350 रुपये. किती जाळ्या? 330 रुपये. 350 रुपये गेलं ना? 335 रुपये गेलं बरं का गिलचं. एकदम सुंदर. कोणतं? 400 जाईल. वडून नेलं का? रुपये पण जाईल बरं का गिलक. अशा पद्धतीने आहे गिलक्याचे पदार्थ चांगले. कुठले पाहुणे? बडके जा पाव गेला आज वांग 490 रुपये गेलं बरं का. 490. कोणतं आहे? बारटोक ग्यालन वांग आहे बरं का. ग्यालन वांग एकदम सुंदर. डेट बीट पाहून घ्या. जसा डेट तशी बाजार अशा पद्धतीने राहत आहे. हे लय महत्वाचं आहे बरं का. असं वांग आहे. हा, मामाच्या पोऱ्याचं वांग आहे, त्याच्यामुळे जास्त बोलायला लागेल आम्हाला. हे बा मामाचा बारटोक वांग आहे बरं का. बारटोक वांग एकदम सुंदर असं वांग आहे. 290 रुपये गेलेले. 290 रुपये. हे पाहुणे बरं का. आणि त्यांचा अतिशय सगळ्या मालांचा एकदम जबरदस्त राहतो. सगळे माल राहते त्यांचे, त्याच्यामुळे नाद नाही त्यांचा. कुठले पाहुणे तुम्ही? शिवणगावचे पाहुणे बरं का. ते असं वांग आहे त्यांचे. 240 असं अशा पद्धतीचं गिलक आहे बरं का. 240 रुपये गेलेले. 240 रुपये गिलक. बाबा कुठले बाबा? गिनसगावचे बरं का बाबा. ओके. वनिताचं गिलक आहे बरं का बाबांचं. एकदम जोरात गिलक आहे. 350 रुपये गेलेले. कुठले बाबा? गिनसगावचे आहे बाबा. गिनसगावचे. कापसे. आंबे काय भाव गेले? आंबे 300 रुपये गेला का. चांगला आहे. कलमी आंबा आहे बरं का. 300 रुपये पोत गेलाय. एकदम सुंदर असा आंबा आहे. पाहून घ्या. खायचं असेल तर लगेच घेऊन टाका खायला. काय सोरट 1740 रुपये गेले बरं का. म्हणजे 490 रुपये गेले. किती जाळ्या होत्या? 8 जाळ्या बरं का. 490 रुपये पडले गेले का. सोरटचं आहे ना? दोडका सोरटचा आहे का? सोरटचा दोडका बरं का. अशा पद्धतीचा दोडका आहे. 580 रुपये गेले. 580. सोरटचा दोडका एकदम सुंदर असा दोडका. सोरटचा आहे का? निर्मलचा दोडका बरं का. 3850 रुपये. 7 जाळ्या. बघूयात आपण काय करतो. काही सुंदर असा दोडका आहे त्यांचा. एकदम भारी क्वालिटी. कोणता आहे? सोरटचा आहे ना? निर्मलचा दोडका. निर्मलचा दोडका बरं का. निर्मलचा आहे ना? सोरटचा दोडका बरं का. एकदम सुंदर असा दोडका आहे. 6100 रुपये. किती जाळ्या? 14 जाळ्या. 6100 रुपये गेले बरं का. अशा पद्धती आहे दोडका. कुठले पाहुणे? लोणारीचे पाहुणे बरं का. लोणारी. कोणती निर्मलचा आहे ना? निर्मलचा दोडका आहे बरं का. 3300 रुपये गेला. म्हणजे किती रुपये पडला? 550 रुपये पडला. 550 रुपये. निर्मलचा दोडका आहे बरं का. एकदम सरळ आणि सुटसुटीत असा दोडका आहे. कुठले पाहुणे? बरवड. ओके. बरवडचे पाहुणे. आणि तो गेलेला आहे 9200 रुपये. म्हणजे 633 रुपये पडला आहे. 613 रुपये ना. 613 रुपये दोडका पडला. अशा पद्धतीने या ठिकाणी असं. कुठला आहे? जोरणचा. वडा बिडा खाला का? वडा खाला. 680 रुपये गेली बरं का काकडी. 680 रुपये. अशा पद्धतीची काकडी आहे. 680 रुपये. सागरची काकडी 680 रुपये. 680 रुपये बरं का. 680 रुपये. सागरची काकडी. सागर एकदम सुपर असा माल. कुठले पाहुणे? जोरणचे पाहुणे. परवडते का? 680 परवडते? काय परवडते आता? 1000 रुपये विकले तरी परवडत नाही. किती जाळ्या निघाल्या?
गाड्या निघत आहे तशा भरपूर गाड्या निघत आहे. निघात्या ना, चांगल्या निघात्या. सागर व्हरायटी चांगली ना. सागर व्हरायटी एक नंबर आहे. असं अशा पद्धतीची काकडी 680 रुपये. सागर काकडी बरं का 6,400 रुपये गेली, 640 रुपये गेली सागर काकडी. अशा पद्धतीची मावडी काय लेवल होती शिमलाची आज? सिमलाची आज 380 रुपये माझी गेली. 380 रुपये गेली. असं म्हणजे कितीपासून 300 रुपयापासून 380 रुपयापर्यंत. 300 पासून 380 रुपये 7,700 रुपये गेली बरं का. 380 रुपयापर्यंत शिमलाची लेवल गेली. थोडासा उशीर झाला त्यामुळे जरा शिमलाची लेवल घेता नाही आली, परंतु अशा पद्धतीने बाजार आहे शिमलाची एकंदरीत. ओके, सागरच व्हरायटी बरं का. सागर व्हरायटी एवढी खास नाही, 590 रुपये गेली. एवढी खास नाही हो सागर व्हरायटी. काहींच्या तर चांगले गेले हो. ते खास नाही उन्हाळ्याचे. कुठले पाहुणे तुम्ही? कुठले पाहुणे? पिंपळणाऱ्याचे पाहुणे बरं का. थोडंसं सागर टाकले त्यांना ट्रबल आलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं एवढी खास नाही बरं का सागर का. अशा पद्धतीने आहे ती गेलेली अशा पद्धतीने. करायचे का बाबा? शाईन काटली बरं का 430 रुपये गेलेली शाईन काटली. अशा पद्धतीची काटली 430 रुपये गेलेली. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची काटली 430 रुपये. कसं राहतं, जसा माल राहतो तशी बाजार राहते बरं का. हे फार महत्त्वाचं. पाहुणे म्हणे व्हिडिओ नाही आला, पाहुण्याला व्हिडिओमध्ये घेऊन टाकू म्हणजे करा दान असं आहे. अशा पद्धतीने आहे. काय घेऊन आले तुम्ही? काकडी काय भाव गेली काकडी? 530 रुपये गेली. कुठले पाहुणे? जोरणचे पाहुणे. लांबडी वांगे बरं का. लांबडी वांग 290 रुपये गेलेले. 290 रुपये. 181 रुपये गेले का? असं 181 रुपये जुना माल आहे. अशा पद्धतीने गेलेला आहे. कुठले पाहुणे? दातेगावचे आहे का? त्र्यंबक जातेगाव. ओके, 181 रुपये पडलंय. अशा पद्धतीचं लांबडी वांगा आहे. ओके, लांबडी वांगा आहे बरं का. लांबडी वांगा एकदम सुंदर असं ग्रीन गेट वगैरे एकदम ग्रीन आहे त्याचा. आणि अशा पद्धतीने आहे. कसं काय मोकारी अशा पद्धतीने लांबडी वांगा आहे. तर ते गेलेले 351 रुपये. 351 बघू शकता तुम्ही. 351 रुपये गेलेले आहे तेव्हा. 351. 850ला किती जाळ्या? 3 जाळ्या का? 850 रुपयाला 3 जाळ्या. कोणता आंबा आहे बाबा? कलमी आंबा आहे का? हा 3 जाळ्या. आणि हा कोणता आंबा आहे? गावठी आंबा आहे. हा काय भाव गेला? तोच भाव गेला. असं अशा पद्धतीने आहे बरं का. निलावामध्ये आंब्याची अशा पद्धतीने बाजार आहे. किती? 283 रुपये गाडी पडली बरं का. 283 रुपये. 700. अच्छा 20 जाळ्या आहे का? म्हणजे काय 350 रुपये 15 जाळ्यांच्या जाळ्या. अशा पद्धतीने 20 जाळ्या आहे ना. 15 जाळ्या 7,300 रुपयाला गेलेले. ओके, ज्युडसन व्हरायटी बरं का. ज्युडसन व्हरायटी 420 रुपये गेलेली. आणि माल तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. अशा पद्धतीचा माल आहे त्यांचा. थोडासा असा याच्यात कसं घातलं अशा पद्धतीने आहे. 420 रुपये गेलेला आहे बरं का. 420 रुपये. थोडा पिवळा पडलेला आहे. 420 रुपये. जुडसन आहे का? व्हरायटी कोणती? फाडिया बरं का. फाडिया 500 रुपये गेलेले. फाडिया अशा पद्धतीचा माल आहे. सुंदर गोंडाच अशा पद्धतीने माल आहे. 500 रुपये गेलेला आहे. अशा पद्धतीने बाजार आहे चायना काकडीची. फाडिया जुडसन काकडी बरं का. 530 रुपये गेलेली. जुडसन काकडी 530 रुपये. अशा पद्धतीची काकडी. बिजूभाऊ पण आलेले. बिजूभाऊ त्यांचा पण काकडीचा प्लॉट काकडी घेऊन आले. समाली बरं का. जुडसन काकडी 550 रुपये गेली. एकदम सुंदर असा माल. बाबांचा माल बाबा. हा 550 रुपये. जुडसन आहे ना. जुडसन काकडी बरं का. आणि एकदम सुंदर अशी काकडी 500 रुपये गेलेली. 500 रुपये काकडी. म्हणजे एकंदरीत काकडीचा जी बाजार आहे आजची ती 450 पासून तर 550 पर्यंत बाजार आहे बरं का चायना काकडीचा. सुंदर भूषण व्हरायटी बरं का कारल्याची 440 रुपये गेले. 440 रुपये गेले. अशा पद्धतीचं कारलं आहे. अगदी सुंदर असं कारलं आहे. आणि क्वालिटी पण एकदम छान. काटे बिटे मस्त एकदम पोगदार आहे. 440 रुपये गेले. रोबुस्टाचं कारलं आहे बरं का. तर ते 535 रुपये गेलेले. अशा पद्धतीचं कारलं आहे. 535 रुपये आहे का. भूषणचं कारलं आहे बरं का. 540 रुपये गेलेले. अशा पद्धतीचं कारलं आहे. कुठले पाहुणे?
कारले एकदम सुंदर असं कारले अशा पद्धतीचं 540 रुपये गेलेले. कारल्याची क्वालिटी पण सुंदर आहे. लक्षात ठेवा जसं माल तशी बाजार असते बरं का, तसा माल राहील तशी बाजार असते प्रत्येक मालाची, हीच गोष्ट आहे. अशा पद्धतीचा भोपळा आहे बरं का, तुम्ही बघू शकता. थोडी जाडी असल्यानंतर 90 रुपये गेला ना, हा 90 रुपये गेलेला बरं का भोपळा. बदला भोपळा तुम्ही असं बघू शकता, थोडा जाडा वाकडा तिकडा 90 रुपये गेलेला होता. फोनमध्ये तुम्हाला क्लॅरिटी दिसला ना. ओके, अशा पद्धतीचा भोपळा 90 रुपये. सरळ आणि चांगला भोपळा असला की तो चांगला बाजार जाते बरं का. त्याची गेलेली 210 रुपये, 210 रुपये सरळ. अजून थोडा वाकडा तिकडे जाडा असेल तर तो 50 रुपये जातो बरं का. अशा पद्धतीने जर असेल तर फक्त खाली 50 रुपये जातो, लक्षात ठेवा. निर्मलचा आहे ना, निर्मला 48चा भोपळा बरं का. 9 जाळ्या 2500 रुपये बरोबर, 9 जाळ्या 2500 रुपये अशा क्वालिटीचा भोपळा आहे त्यांचा. काय भाव करू काय निर्मलचा आहे ना, निर्मलचा भोपळा आहे बरं का. तर तो 340 रुपये गेलेला आहे, 340 असा भोपळा आहे. काय काय जशी क्वालिटी राहते मालाची त्या पद्धतीने मालाचा बघायला मिळतं बरं का, रेट बघायला मिळतो आपल्याला. अशा पद्धतीने भोपळा 340 रुपये. निर्मलचा आहे ना, निर्मलचा आहे बरं का. अशा पद्धतीने भोपळा आहे, एकदम सुंदर असा भोपळा आहे. 355 रुपये गेलेला आहे, 355 रुपये बघू शकता तुम्ही. कुठले बाबा तुम्ही? आस्तरवारी. हा आस्तरवारी. आसरवारी. ओके, आसरवारीचे बाबा आहे. 355 रुपये. रामकृष्ण हरी मंडळी, निलाव उरकून आता जरा आलेलो आहे इकडे बरं का. बैल बाजारामध्ये एकंदरीत काय लेवल आहे आज प्रत्येक मालाची आणि काय नाही ते पण बघायचं आहे आपल्याला. विशाल भाऊ पण सोबत आहे आज या ठिकाणी, ते पण कोबी घेऊन आले होते. कोबी काय भाव दिली तुम्ही आज? कोबी आज 100 रुपये 125 रुपये जाळी. असं 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 चांगली आहे बाजार कोबीची पण बरं. अशा पद्धतीने तरी पण बघूयात आता बाकीच्या मालांना काय बाजार आहे काय नाही. तोपर्यंत चला लाईक शेअर फॉलो शेअर करत जरा. लाईट टेम्परेचर आहे, तुम्ही जरा इस्तर बरं लाईक करायचं एवढा पाहा जरा, लाईक बिक करीत जा. हा आज काय 20 रुपये मेथी. काय 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 बाजार काढली तुम्ही आज? बाजार काढायचे काय वासनाच नाही राहिली. मग वासना म्हणजे आता एवढं टेम्परेचर आहे, टेम्परेचर मध्ये वासना नाही म्हटल्यानंतर काय मजा आहे त्याला? काही काय काय भाव देते? 10 12 11 15 15 12 रुपये देते ना. 7 रुपये मागत आहे, 5 मागत आहे. मागणार काही काही मागत आहे, कोणत्याही बाजाराला मागेल त्याला काय. बरोबर आहे का नाही? असं आहे बरं का. कुठले पाहुणे? कुठले पाहुणे? असं भाजी काय भाव भाजी? 10 रुपये. 10 रुपये जुडी बरं का भाजी. तांदूळ काय बरं का एकदम सुंदर असं 10 रुपये जुडी काढलेली तांदूळ त्याची. ओके, कुठले काका? वडगाव पिंगळा. हो रामकृष्ण. काय भाव काढला शेपूचा आज? 25 रुपये जुडी काढली बरं का, बारीक जुडी मस्त पैकी आणि 25 रुपयांनी देता येते. कुठले पाहुणे? पळशाची. ओके, बीट आज 180 150 रुपये बारीक माल आहे म्हणून. असं असं नंबर 1 माल चालू आहे 200 250 रुपये. एक नंबर माल 200 250 रुपये. हा 2 नंबर आहे म्हणून 150 180 देतो. कुठले पाहुणे? आम्ही पळशाचं काय देणे. पळशाची. काय भाव काढली कोथंबीर आज? 20-25. 20-25 रुपये अशा पद्धतीची कोथंबीर आहे बरं का. 20-25 रुपये काढली. अशोकाची कोथंबीर आहे 20-25 रुपये काढलेली. कुठले पाहुणे? वाडगावचे. ओके, काय भाव काढली काका कोथंबीर? 25 रुपये बरं का. कोणतीही? अशोकाची बरं का. छाननी 25 रुपये काढलेली. ओके, कुठले पाहुणे? अंजनेरीचे पाहुणे. अंजनेरी. काय भाव काढली तोंडले आज? 25 रुपये 20 रुपये 30 रुपये अशा पद्धती तोंडोळे बरं का. 20-25 रुपये किलोने चाललंय त्यांचं. असं कुठले पाहुणे का? शहापंचावरून आली तोंडोळी घेऊन. अरे वा, बरं बरं चांगलंय. चला माल गेला पाहिजे. हा तोंड येते त्याच्यासाठी तोंडोळे लय महत्वाचे. ओके, काढली फुलवर 200 रुपये. सांगू राहिले 200 राहिली. मी हँग झालो ना, मी हँग झालो ना. 200 रुपये म्हणले. 200 द्यायला 160 170 रुपये. हा का? 150 पर्यंत 150 पर्यंत देते बा. चांगला माल आज फक्त नाही तर मग आहे चांगला माल 150 पर्यंत आहे. नाही तर मग 70 80 90 रुपये चिकट्याचे माल असलं डाक लालाशेटचे गाडा. कोणती कोबी माऊली? डॉलरची. काय भाव काढली? 130-40 रुपये ना. असं कुठले पाहुणे? जांबुटकेचे पाहुणे बरं का. 130-40 रुपये कोबी काढलेली. आपसुंदे. शिमला काय भाव काढली? शिमला 350 रुपये शिमला काढली बरं का. अशा पद्धतीने शिमला आहे 350 रुपयांनी चालली. कुठले पाहुणे? ओके, काय भाव दिला बाबा कांदा भात?
छोटू कांदा भात काय भाव दिला? काय भाव दिली? 35 रुपये. कोबीवाले एकदम निवांत बसले. रामकृष्ण हरी. काय म्हणते कोबी आज? असं 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 असं. कुठले पाहुणे? चारूसचे पाहुणे बरं का. आणि किती काय बाजार काढली? 120 रुपये काढली. गाडी बा टाचून भरून आणली पाहुणे गाडी. टाचून नाद नाही. शेट हे शेट आहे का? रामकृष्ण हरी शेट. रामकृष्ण हरी. ओके. काय भाव दिली फुलवर आज? 125-150 दिली का? असं. काकडी 5 5.5 500-550 रुपये आहे भाऊ काकडी. कोणती शांची काही? सागरची आहे का? सागरला चांगली बाजार आहे. कुठले काका? मखमालाबादचे काका आहे बरं का. ओके. केव्हा काय भाव काढलं वांग आज? 300 रुपये कॅरेट वांग. ओके. मोठं वांग. दोडका काय भाव काढला? जुना आहे का? आपण तरी काय भाव घेतलं? 350 रुपये. तांबडे काय भाव काढले? 300 रुपये. मीडियम माल आहे ना? असं मीडियम माल 300 रुपये काढले बरं का. कुठले भावने? गंगावरीचे. ओके. चवळी 250 रुपये कॅरेट का? असं. आणि भोपळा 250 रुपये दिला बरं का. एकदम सुंदर असा गोंडच भोपळा आहे. माणसं पण गोंडच आहे एकदम. हे बा माणसं बा एकदम गोंडच. कुठले भावने? आवळीचे. आवळी सांजेगाव का? ओके. मग काय स्प्राईट पेवर राहिले का? अरे बापरे. तेजीचा माल आलाय. कांदे घेऊन आले बरं का. कांदा पा काय गोवाडी. पण आता ते जाईना त्याच्यामुळे बसले स्प्राईट बिअर. त्याच्यामुळे काय लय अवघड काम झाले आज. लय वाईट दिवस आहे. लय वाईट दिवस. सांगा बरं. असं बोललं पाहिजे तेव्हा लक्षात येतं बरं का. मग 50 रुपये जाळी द्या. बरोबर. भेंडी 450 रुपये. असं 450 रुपये भेंडी. कुठले पाहुणे? गंगावरे. ओके. वांग्यावाले हो वांग्यावाले. हा बोला ना. वांग्यावाले पैसे मोजू द्या. पैसे काय भाव काढले वांगे आज? माल थोडा हलका 250 रुपये. हलका माल 250 रुपये. असं माल थोडा हलका आहे. सुपर माल आहे 350-400 रुपये. असं असं असं. बोला व्हॉट्सअपला येईल काय असं पाहिलं आम्ही व्हॉट्सअप चालू पाहिलं पण तो मी नाही दिसलो. असं नाही होऊ शकत. वांग्यावाले काय भाव काढलं वांग? 450 रुपयाने वांग दिलं बरं का. एकदम क्वालिटी वांग आहे. कुठले पाहुणे? जांबुटचे पाहुणे हाय. मस्त असं डांगर आहे. काय भाव काढलं डांगर? 10 रुपये किलोने डांगर काढलं बरं का. 10 रुपये किलो डांगर. भाव काढलं कारलं? 750 रुपयाने. 750 रुपयाने. द्या दिलंच पाहिजे. देणं गरजेचं आहे. कुठले पाहुणे? नाळेगावचे पाहुणे. सासूरवाडीचे पाहुणे. सासूरवाडीचे. ओके. काय आणलं होतं भोपळा? काय भाव काढला तू? 150 रुपयाने. ओके. 8 रुपये गड्डी गवतीच्या. 10 रुपये लसूण अरे म्हणून तर 5 रुपये मागितले ना मी ती. मला मी तिथे पाचने काय परवडणार ते? नाही 10 रुपये गड्डी द्यायला लागेल ती. 10 रुपयाची वस्तू ना ती म्हणून तुम्हाला 5 रुपये दिले. नाही 10 रुपये द्यायला लागेल. कुठले बाबा? सांगा त्यांना. कोणता आंबा आहे? राजापुरी आंबा आहे बरं का. एकदम क्वालिटी आंबा आहे. काय भाव काढला आंबा? 500 रुपये देते बरं का. 500 रुपयांनी. आंब्यावाले माणसं. कुठले शेतकरी? साखरपाटा. ओके. मेन आंब्यावाले बरं का. हे मेन आंब्यावाले. ओके. दिले बटाटे 50 रुपये कॅरेट. काय हाल आहे राव बटाट्याचे. कुठले पाहुणे? पिंपळगाव डुकरा. 50 रुपये बटाटे काढले. जाळी काय भाव काढली का भाव? 450 रुपये. हायब्रिड गवार 450 रुपये. ओके. शिमलावाले काय भाव दिली शिमला? 400 रुपये. तेच रामकृष्ण हरी. काय भाव दिली शिमला? खरं सांगा. 370 रुपये दिली बरं का. शिमला पण त्यांची एकदम क्वालिटी आहे. ड्राय पण एकदम सुपर माल आहे. त्याच्यामुळे 400 रुपयाला गेली तरी काय हरकत नाही. अशा पद्धतीचा माल आहे त्यांचा. सुपर माल. अले काय बाजार काढली पेरूची आज? पेरू काय भाव देते पेरू? 400-300 रुपयाने. ओके. कुठले पाहुणे? पालखेडचे. 400-300 रुपये पेरू.
गिलका आहे बरं का, सुंदर असं गिलका आहे, एकदम सुंदर असं गिलका. काय भाऊ काढले गिलका भाऊनी? सांगायला 500 रुपये सांगतो. 500 रुपये सांगत आहे. आत्ता झाले का? अच्छा, त्यांचा गिलका पण एकदम जोरात आहे बरं का. गिलक्याचा नाद नाही का? कोणती व्हरायटी गिलक्याची? हा? इंजा तेहतीस गिलका आहे बरं का, एकदम सुपर आहे. 500 रुपये सांगितलं, 400 रुपये 450 पर्यंत जाईल ती गिलका, अशा पद्धतीने आहे.